इस्रायल इराण यांच्यातला संघर्ष चिघळला असून इराणनं काल रात्री इस्रायलवर 100हून जास्त बॅलिस्टिक क्षेपणास्त्राद्वारे हल्ला केला। आपल्या प्रगत हवाई संरक्षण यंत्रणेद्वारे बहुतांश क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केल्याचा दावा इस्रायलनं केला आहे। मात्र या हल्ल्यात इस्रायलच्या 2 नागरिकांचा मृत्यू झाला असून 34 जण जखमी झाले आहेत। इस्रायलनं देशात आणीबाणी जाहीर केली असून त्या काळात संरक्षणासाठी नागरिकांनी घ्यायच्या काळजीबाबत सूचना जारी केल्या आहेत। इस्रायलनं संयुक्त राष्ट्रांमध्ये आपली बाजू मांडताना देशाच्या संरक्षणासाठी हा हल्ला केल्याचं म्हटलंय। इराण वेगानं अण्वस्त्र कार्यक्रम राबवतोय। जागतिक शांतता आणि इस्रायलच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं हे प्रयत्न घातक असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत इराणचे राजदूत अमीर सईद इरावानी यांनी इस्रायलच्या हल्ल्यानं कायद्याचं उल्लंघन ठरवलंय आणि इराणला स्वसंरक्षणाचा हक्क असल्याचं सांगितलंय। अमेरिकेनं इस्रायलच्या सार्वभौमत्व रक्षण हक्काचं समर्थन केलं, मात्र इराणवरील हल्ल्यात सहभागी नसल्याचंही स्पष्ट केलं। दरम्यान शांघाय सहकार्य परिषदेनं इराण इस्रायल संघर्षाबद्दल घेतलेल्या भूमिकेशी भारताचा संबंध नसल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं जाहीर केलंय। भारताची पश्चिम आशियात शांतता नांदावी अशीच सुरुवातीपासून भूमिका असून ती दोन्ही देशांना वारंवार सांगितली आहे, असं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलंय। शांघाय परिषदेनं इस्रायलनं केलेल्या हल्ल्याचा निषेध केला।